ओम शांती. आज 2 एप्रिल 2023ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 18/2/1994. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे स्वमानाच्या स्मृतीचा स्विच ऑन केल्याने देहभानाच्या अंधकाराची समाप्ती. आज अकाल मूर्त बाबा सर्व अकाल तख्तधारी, विश्व कल्याणाचे मुकुटधारी, मस्तकामध्ये चमकणाऱ्या बिंदीचे तिलकधारी मुलांना पाहत आहेत. प्रत्येक जण तख्तधारी देखील आहेत, ताजधारी देखील आहेत. तिलक सुद्धा सर्वांचा चमकत आहे. सर्वांच्या मस्तकाच्या मध्यभागी आत्माबिंदू ताऱ्यासमान दिसत आहे. तुम्ही सर्वजण देखील स्वतःचा तख्त, ताज आणि तिलक यांना पाहत आहात. सर्व सभा बापदादांना ताज आणि तिलकधारी तख्त नशीन दिसत आहे. ही अलौकिक सभा कलियुगी राज्यसभा आणि सतयुगी राज्यसभेपेक्षा किती वेगळी आणि विलोभनीय आहे. तर अशा सभेचे अधिकारी आत्मे किती सुंदर आहेत. तुम्हा सर्वांना आपले हे तख्त, ताज आणि तिलकधारी स्वरूप सुंदर वाटते ना. जेव्हा अकाल तख्त नशीन, अकाल मूर्त श्रेष्ठ आत्मिक स्थितीमध्ये स्थित होऊन तख्तावर बसता, तर ही स्थिती किती श्रेष्ठ आहे. सर्वांच्या श्रेष्ठ स्थितीची झलक या चेहऱ्याला फरिश्ता बनविते. साधारण चेहरा नाही, फरिश्ता चेहरा. तर फरिश्ता चेहरा देखील किती सुंदर आहे. फरिश्ते सर्वांना खूप प्रिय वाटतात, कारण फरिश्ता सर्वांचा असतो, फक्त एका दोघांचा नाही. बेहदची दृष्टी, बेहदची वृत्ती, बेहदच्या स्थितीवाला आहे. फरिश्ता सर्व आत्म्यांप्रती परमात्मा संदेशवाहक आहे. फरिश्ता अर्थात सदा उडत्या कलेवाला. फरिश्ता अर्थात सर्वांचे नाते एका बाबांसोबत जोडणारा. फरिश्ता अर्थात डबल लाईट, देह आणि देहाच्या संबंधापासून न्यारा, हलका. फरिश्ता अर्थात सर्वांना स्वतःच्या चलन अर्थात वर्तणूक आणि चेहऱ्याद्वारे बाप समान बनविणारा. फरिश्ता अर्थात सहज आणि स्वतःच अनादी आणि आदी संस्कार सदैव इमर्ज स्वरूपात दाखविणारा. फरिश्ता अर्थात निमित्त भाव, निर्माण स्वभाव आणि सर्वांप्रती कल्याणाची श्रेष्ठ भावनावाला. असा फरिश्ता आहात ना. अभिमानाने म्हणा, आम्ही नाही होणार तर कोण होणार. अभिमान आहे ना. तर बापदादा अशा फरिश्त्यांचा दरबार पाहत आहेत. फक्त याच स्वमानामध्ये स्थित राहण्याने देहभान स्वतःच समाप्त होईल. बाबा बघतात की मुले देहभानाला सोडण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. देहभानाच्या एका रूपाला सोडतात, तोपर्यंत दुसरे येते. परत दुसरे सोडतात, तोवर तिसरे येते. परंतु सोडणे नेहमी मुश्किल असते आणि धारण करणे सहज होते. तर बापदादा म्हणतात की नेहमी स्वमानामध्ये राहा. जिथे स्वमान आहे तिथे देहभान येऊच शकत नाही. तर सोडण्याची मेहनत करू नका, परंतु स्वमानामध्ये स्थित राहण्यावर अटेन्शन ठेवा, अर्थात लक्ष ठेवा. आणि संगम युगामध्ये स्वयं बाबाकडून किती चांगले चांगले स्वमान प्राप्त झाले आहेत. प्राप्त करायचे नाही आहेत, प्राप्त झालेले आहेत. आपल्या स्वमानाची लिस्ट काढा. किती मोठी लिस्ट आहे. साऱ्या कल्पामध्ये कितीही स्वमान अर्थात टायटल कोणत्याही नामीग्रामी आत्म्याचे असतील. भले मग राजनेता असो, अभिनेता असो, धर्मात्मा असो, नाहीतर महान आत्मा असो. त्यांची टायटल्स जरी मोजली तरी सुद्धा तुमच्या स्वमानाच्या लिस्टपेक्षा जास्त असू शकतील. आणि रोज पहाटे बापदादा स्वमानाची स्मृती करून देतात, स्वमानामध्ये स्थित करतात. दररोज एक नवीन स्वमान स्मृतीमध्ये ठेवा. तर स्वमानासमोर
देहभान असे पळून जाते जसे काही प्रकाशापुढे अंधार पळून जावा. ना वेळ लागत ना मेहनत करावी लागत. तर वेगवेगळ्या प्रकारचे देहभान नाहीसे करण्यासाठी मेहनत का करता? स्वमानाच्या स्मृतीचा स्विच ऑन करणे येत नाही का? कितीही गडद काळा ढग सूर्याच्या प्रकाशाला लपविणारा असेलही, परंतु तुमच्या जवळ ॲटोमॅटिक डायरेक्ट परमात्मा लाईटचे कनेक्शन आहे. डायरेक्ट लाईन आहे ना? लाईन क्लिअर आहे का लिकेज आहे? कोणाची लिंक लागते परंतु लिकेज होते. तर डायरेक्ट लाईन किती पॉवरफुल असते. डायरेक्ट कनेक्शन आहे का इनडायरेक्ट आहे? सर्वांची डायरेक्ट लाईन आहे ना? सर्वांना डायरेक्ट लाईन मिळाली आहे ना? मग तर एकच ढग काय सर्व ढग आले तरी अंधार करू शकतील का? स्मृतीचा स्विच डायरेक्ट लाईनने ऑन केलात की मग इतकी लाईट येईल की स्वतः तर लाईटमध्ये असालच, परंतु इतरांसाठी देखील लाईट हाऊस बनाल. असे होते ना? अनुभवी आहात ना? परंतु कधी कधी अनुभवाला दूर ठेवता. सहारा मिळाला आहे, परंतु कधी कधी सहाऱ्याऐवजी दूर जाता. मेहनत वाटते का? नेहमी वाटत नाही, कधी कधी वाटते. स्विच ऑन करायला विसरता का? वास्तवात जर एक मास्टर सर्वशक्तिमान या स्वमानाची सुद्धा आठवण असेल तर मेहनतीची काही गरजच नाही. मार्ग मेहनतीचा नाही आहे, परंतु हायवेऐवजी गल्ल्यांमध्ये जाता किंवा ध्येयाच्या निशाणीपासून अजून पुढे निघून जाता, तेव्हा मागे येण्यासाठी मेहनत करावी लागते. बापदादा सदैव आपल्या स्नेह आणि सहयोगाच्या गोदीमध्ये बसवून ध्येयापर्यंत घेऊन जात आहेत. गोदीमध्ये बसून ध्येयापर्यंत जाण्यासाठी मुश्किल का वाटते? स्नेह आणि सहयोगाच्या गोदीमधून निघून कधी दुसरे कोणते आकर्षण आकर्षित करते, तेव्हा मग चक्कर मारायला निघून जाता, थकून सुद्धा जाता आणि मेहनतीची जाणीव देखील होते. तर या वर्षी काय करणार? मेहनत समाप्त. प्रेमामध्ये लवमध्ये लीन होऊन जा. लवलीन होऊन प्रत्येक कार्य करा. जो लीन असतो त्याला इतर काहीही दिसत नाही, आकर्षित करत नाही, तर लवमध्ये राहता. असा कोणी असेल का जो म्हणेल की माझे बाबांवर प्रेम नाही आहे, लव नाहीये? सर्वांचे प्रेम आहे ना? परंतु कधी लव्हमध्ये राहता, कधी लव्हमध्ये लीन होऊन राहता. नाही तर बघा, मन बुद्धीद्वारे स्थितीमध्ये बाबांची सर्व संबंधांनी साथ आहे, साथ देखील आहे आणि सेवेमध्ये बाबा प्रत्येक वेळेस साथी देखील आहेत. तर स्थितीमध्ये साथ आहे आणि सेवेमध्ये साथी आहेत. जिथे सदैव साथ सुद्धा आहे आणि साथी देखील आहेत, तिथे मुश्किल अर्थात कठीण ते काय आहे? परम आत्म्याची महिमाच आहे कठीण गोष्टीला सोपे करणारे. असे बाबा तुमच्या सोबत आहेत आणि साथी आहेत, तर मुश्किल होऊ शकते काय? मग का मुश्किल करता? समय प्रमाण बाबा स्वतः प्रत्येक मुलाला सर्व संबंधांची ऑफर करत आहेत. जसा समय तशा संबंधाने सोबत राहा किंवा साथी बनवा. काही वेळा तर संबंधाने साथी बनवता आणि काही वेळेला साथीला बाजूला करता. मग म्हणता की एकटेपणा अनुभव होतो. चालता चालता एकटेपणा अनुभव होतो आणि एकटेपणा आल्याने काय होते? आपले श्रेष्ठ जीवन साधारण जीवन अनुभव होते. मग म्हणतात बोरिंग लाईफ झाली आहे, काही चेंज पाहिजे. एका बाजूला बापदादांना खुश करतात की आम्ही तर कंबाईंड आहोत. कंबाईंड असलेला कधी एकटा होतो का? खूप छान छान गोष्टी करतात. बाबा आम्ही तर आहोतच कंबाईंड. मग 15-20 वर्ष झाल्यानंतर म्हणतात चेंज पाहिजे, एकटे झाले आहोत. तसेही पहा, दुनियेमध्ये जर
चेंज पाहिजे असतो तेव्हा कोणी सागर किनारी जाऊन झोपतात, कोणी मनोरंजनासाठी बाहेर जातात, डान्स करतात, कोणी गाण्यांचा मजेने आनंद लुटतात, कोणी सोबती अथवा दोस्ताची साथ घेतात. हेच करताना खेळता, खेळाच्या दुनियेमध्ये बगीच्यामध्ये जाता, इथे ज्ञान सागराचा किनारा आहे हे विसरून जाता. जर सागर पसंत आहे तर सागर किनारी बसा. बाबा ज्ञान सागर आहेत ना, बाबा दोस्त नाहीत का? त्यांच्यासोबत मजा वाटत नाही का? की असे समजता बिंदी सोबत कसली मजा येणार? तुम्हा सर्वांचे सदैव मनोरंजन करण्यासाठी तर ब्रह्मा बाबा सुद्धा अव्यक्त झाले, परंतु इथे तर नेहमीसाठी साथी पाहिजे ना. जेव्हा कधी स्वतःमध्ये एकटेपणा अनुभव कराल तेव्हा त्यावेळी बिंदू रूपाची आठवण करू नका. ते कठीण वाटेल, त्याने बोर व्हाल, परंतु आपल्या ब्राह्मण जीवनातील वेळोवेळीच्या रमणीक अनुभवाच्या कहाण्या स्मृतीमध्ये आणा. अनुभवाच्या कहाण्यांचे पुस्तक तर सर्वांजवळ आहे. जेव्हा बोर होतात तेव्हा कादंबऱ्या वाचतात ना, तर तुम्ही तुमच्या कहाण्यांचे पुस्तक उघडा आणि ते वाचण्यामध्ये बिझी व्हा. आपल्या स्वमानांची लिस्ट समोर आणा, आपल्या प्राप्तींची लिस्ट समोर आणा. ब्राह्मण संसारातील विचित्र प्रॅक्टिकल कहाण्या स्मृतीमध्ये आणा. जसे स्वतःला चेंज करण्यासाठी समाचार पत्र वाचण्याचा देखील आधार घेतात, तर ब्राह्मण संसाराचे किती अलौकिक समाचार आधीपासून आतापर्यंत पाहिले आहेत अथवा ऐकले आहेत. समाचार पत्र सुद्धा तुमच्या जवळ आहे. काहींना पेपर वाचल्याशिवाय चैन पडत नाही. पेपर सुद्धा तुमच्या जवळ आहे. पेपर वाचा. नृत्य आणि संगीत तर जाणताच, न थकता डान्स करता. मन मनाभव होणेच सर्वात मोठे मनोरंजन आहे, कारण सर्व संबंधांचा रस किंवा अनुभूती करणे हेच मन मनाभव आहे. केवळ पित्याच्या रूपामध्ये किंवा विशेष 3 रूपांच्या संबंधाने अनुभव नाही आहे, परंतु सर्व संबंधांच्या स्नेहाचा अनुभव करू शकता. संबंधाने आठवण तर करता, परंतु फरक काय होतो? एक आहे बुद्धीने ज्ञानाच्या आधारावर संबंधाची आठवण करणे, आणि दुसरे आहे अंतःकरणापासून त्या संबंधाच्या स्नेहामध्ये, प्रेमामध्ये लीन होऊन जाणे. अर्धे तर करता, बाकी अर्धे राहून जाते. त्यामुळे थोडा वेळ तर ठीक राहता. थोड्या वेळानंतर फक्त बुद्धीनेच संबंधाची आठवण केलात आणि मग बुद्धीमध्ये दुसरी गोष्ट आल्याने मन बदलते. मग मेहनत करावी लागते. मग काय म्हणता? मी आठवण तर केली, बाबा माझा सोबती आहे, परंतु सोबत्याने तोड तर निभावली नाही. अनुभव तर काही झाला नाही. हे आहे बुद्धीने आठवण करणे. स्नेहाला हृदयामध्ये सामावले नाही. जेव्हा कधी एखादी गोष्ट बुद्धीमध्ये येते तेव्हा ती निघून सुद्धा लवकर जाते, परंतु जेव्हा हृदयामध्ये सामावून जाते तेव्हा त्याला पाहिजे तर सारी दुनिया सुद्धा हृदयातून काढू पाहिल तरी देखील काढू शकणार नाहीत. तर सर्व संबंधांना समयप्रमाण ज्यावेळी ज्या संबंधाची आवश्यकता आहे फ्रेंडची, आणि आठवण कराल बाबांची, तर मजा येणार नाही. त्यामुळे ज्यावेळी ज्या संबंधाची अनुभूती पाहिजे त्या संबंधाला प्रेमाने हृदयापासून अनुभव करा. मग मेहनत सुद्धा वाटणार नाही आणि बोर सुद्धा होणार नाही. सदा मनोरंजन. तर यावर्षी काय करणार? मेहनतीपासून मुक्त व्हायचे आहे. प्रत्येक महिन्याला केवळ ओके लिहा, बाकी काहीही लिहायचे नाही. ओके वरून समजतील की मेहनतीपासून मुक्त झाले. मोठमोठी पत्रे लिहायची नाहीत. नाही तर मग म्हणतात की पत्र तर लिहिले, उत्तर मिळत नाही. असे नाही
की तुमची पत्रे पोहोचत नाहीत. पत्र लिहायला सुरू करता आणि पहिले तिथे कॉम्प्युटरवर दिसू लागते, पोस्टाने मागाहून येते. तसेही बापदादा इतक्या मोठ्या पत्रांचे उत्तर रोजच्या मुरलीमधून सर्वांना देतात. रोज पत्र लिहितात. इतके मोठे पत्र कोण लिहिते का? तर इतक्या आपल्या स्वमानांना पहा. परमात्म्याचे किती प्रेम आहे तुम्हा सर्वांवर. परमात्म्याचे प्रेम आहे तेव्हाच तर पत्र लिहितात, अर्थात मुरलीमध्ये उत्तर सुद्धा देतात आणि प्रेमपूर्वक आठवण सुद्धा देतात. जर कोणताही प्रश्न निर्माण झाला किंवा कोणतीही समस्या समोर येते तेव्हा मुरलीमधून रिस्पॉन्स अर्थात प्रतिसाद मिळतो. तर परत कधी तक्रार करू नका की उत्तर आले नाही. बाकी हे चांगले करता की जी गोष्ट मनामध्ये येते ती बाबांसमोर ठेवणे, अर्थात मनातून काढून टाकले. ते भले करा, परंतु शॉर्टमध्ये लिहा. पत्र जेव्हा लिहिता तेव्हा त्याच वेळी मन तर हलके होते ना, कारण देऊन टाकले ना. मग दुसऱ्या दिवशीची मुरली त्याच विधीने पहा की जे मी पत्र लिहिले त्याचे उत्तर काय आहे, रिस्पॉन्स मिळतो तर आहे ना. बेहदचे बाबा आहेत तर पत्र सुद्धा बेहदचे लिहितील, लहान थोडेच लिहिणार. बापदादांनी पाहिले की चारी बाजूंची डबल विदेशी मुले चांगल्या निष्ठेने सेवेमध्ये लागली आहेत. एका एकाला पाहतात तर प्रत्येक जण एकापेक्षा एक प्रिय वाटतात. जर नावे घ्यायची म्हटली तर किती नावे घ्यावीत. म्हणून सर्वांनी आपापल्या नावाने विशेष सेवेचा रिटर्न अर्थात परतावा म्हणून अभिनंदन स्वीकार करावे. नाव घेणे सुरू केले तर माळा बनवावी लागेल, परंतु माळेचे सर्व मणी बापदादांसमोर आहेत. सेवा वेळोवेळी बेहदची आणि सफलता संपन्न होत जात आहे. वर्तमान समयी विशेष विदेशामध्ये 2 प्रकारच्या सेवांचा रिझल्ट चांगल्या प्रकारे प्रत्यक्ष झाला. अनेक प्रकारच्या सेवा तर चालतच राहतात, परंतु विशेष एक हे ग्लोबल बुक जे मेहनत करून तयार केले आहे. त्याच्या निमित्ताने चारही बाजूंनी विशेष आत्म्यांचे संबंध संपर्कामध्ये येणे सोपे झाले. तर ज्या मुलांनी दिल व जान, सीख व प्रेम अर्थात अंतःकरणापासून आणि उत्कट प्रेमाने वेळ दिला, सहयोग दिला, त्याचे प्रत्यक्ष फळ सेवेच्या निमित्त आत्म्यांना बापदादा पदम गुणा शुभेच्छा देत आहेत. आणि सोबत जो आता कार्याचा रिट्रीट अर्थात आढावा घेतला त्याचा रिझल्ट सुद्धा पूर्वीपेक्षा चांगल्यात चांगला राहिला. आणि सर्व देशवाल्यांनी यामध्ये जो सहयोग दिला त्या सर्वांना देखील शुभेच्छा. लक्ष चांगले ठेवले तर सर्वत्र आता या 2 प्रकाराच्या सेवेची चांगली धूमधाम चालली आहे आणि पुढेही चालत राहील. बापदादांना आठवण आहे की पूर्वी विदेशातून VIP तर सोडा, IP ना अर्थात अति महत्त्वाचे तर सोडा, परंतु महत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन येणे देखील मुश्किल वाटत होते. आणि आता तर सोपे वाटते ना. तर हे सेवेचे प्रत्यक्ष फळ आहे. आणि किती जणांचे आशीर्वाद मिळाले. ज्यांच्या हातामध्ये हे पुस्तक जाते त्या सर्वांचे आशीर्वाद कोणाच्या खात्यामध्ये जमा होतात, जे निमित्त बनतात. भले ती देण्याची सेवा असो, बनविण्याची सेवा असो, कल्पना काढण्याची सेवा असो, नाहीतर लिहिण्याची सेवा असो, सर्वांना आशीर्वाद मिळतात. तर किती आशीर्वाद मिळत आहेत, खूप आशीर्वाद मिळतात. तुम्ही फक्त रिसीव करा अर्थात स्वीकार करा. स्वतःमध्येच बिझी राहता तर आशीर्वाद रिसीव करत नाही. आणि जे कोणी IPs किंवा VIPs संपर्कामध्ये येतात तर त्यातील एक किती जणांना अनुभव ऐकवितो. तर त्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद ब्राह्मण आत्म्यांना प्राप्त होतात. जर आशीर्वाद रिसीव कराल तरी सुद्धा संपन्न तर होणारच,
पुस्तक सुद्धा चांगले काढले आणि हा प्रोग्राम सुद्धा खूप चांगला आहे. आणि भारतवाल्यांची विशेष सेवा आता कार यात्रेची सुरू आहे. बिझनेस विंगच्या भाऊ बहिणींनी 11 कारची एक रॅली राजकोट पासून बॉम्बे पर्यंत काढली आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा होत आहेत. त्याचा रिझल्ट सुद्धा खूप चांगला निघत आहे आणि पुढे एक जरी निमित्त बनला तरी अनेकांचे भाग्य जागृत करत राहील. तर हा देखील सेवेचा रिझल्ट चांगला दिसत आहे. जे कोणी या सेवेसाठी निमित्त आहेत, उमंग उत्साहाने पुढे जात आहेत, त्या सर्वांनाही चारी बाजूंच्या भारतवासी मुलांना, सहयोगी मुलांना, निमित्त मुलांना बापदादा शुभेच्छा देत आहेत. मेहनत नाममात्र आणि सफलता जास्त. आता असे सेवेचे प्लॅन बनवा. या सेवेमध्ये सुद्धा असे दिसून येते की मेहनत कमी, रिझल्ट जास्त. तसेच विदेशातील 2 प्रोग्रामचेही असेच आहे. अच्छा, देश विदेशातील सर्व सेवेमध्ये उमंग उत्साहाद्वारे पुढे जाणाऱ्या, अथक बनून इतरांना दान वरदान देणाऱ्या आत्म्यांना, चारी बाजूंच्या बाबांशी सर्व संबंधाने प्रेमामध्ये लीन राहणाऱ्या लवलीन आत्म्यांना, नेहमी सहज अनुभव करणाऱ्या आणि इतरांना सुद्धा सहज अनुभव करविणाऱ्या सहजयोगी आत्म्यांना, सदैव स्वतःला स्वमानाद्वारे सहज देहभानापासून मुक्त करणाऱ्या जीवनमुक्त आत्म्यांना, सदैव बाबांना साथ असल्याचा अनुभव करणाऱ्या आणि साथी अनुभव करणाऱ्या समीप आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. अच्छा, आजचे वरदान आहे आपल्या आदी आणि अंत दोन्ही स्वरूपांना समोर ठेवून खुशी आणि नशेमध्ये राहणारे स्मृती स्वरूप भव. आपल्या आदी आणि अंत दोन्ही स्वरूपांना समोर ठेवून खुशी आणि नशेमध्ये राहणारे स्मृती स्वरूप भव. विस्तार आहे. ज्याप्रमाणे आदी देव ब्रह्मा आणि आदी आत्मा श्रीकृष्ण दोघांमध्ये अंतर दाखवून सुद्धा एकत्र दाखवितात, तसे तुम्ही सर्वजण आपले ब्राह्मण स्वरूप आणि देवता स्वरूप दोघांना समोर ठेवून पहा की आधीपासून अंतापर्यंत आपण किती श्रेष्ठ आत्मे राहिलो. अर्धा कल्प राज्य भाग्य प्राप्त केले आणि अर्धा कल्प माननीय पूजनीय श्रेष्ठ आत्मा बनलो. तर याच नशेमध्ये आणि खुशीमध्ये राहिल्याने स्मृती स्वरूप बनाल. आजचे स्लोगन आहे, ज्यांच्या जवळ ज्ञानाचे अथाह धन आहे त्यांना संपन्नतेची अनुभूती होते. ज्यांच्या जवळ ज्ञानाचे अथाह धन आहे त्यांना संपन्नतेची अनुभूती होते. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.